चांडेवाडी शिवारात विहिरीमध्ये आढळला एका 42 वर्षीय इसमाचा मृतदेह. संपूर्ण परिसरात एकच खळबळ. गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या व्यक्तीचा शेवट असा दुर्दैवी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. घातपात, अपघात की आत्महत्या? नेमकं काय घडले चांडेवाडीत? पाहुयात सविस्तर वृत्त. राहता तालुक्यातील नांदूर परिसरातील चांडेवाडी शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील गणपत खेमनर या 42 वर्षीय इसमाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी शेतकरी जयराम घोरपडे हे विहिरीतील पाण्याची खोली पाहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती नातेवाईक आणि पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सुनील खेमनर हे गेल्या 2 दिवसांपूर्वी दुपारपासून बेपत्ता होते आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मयताचे भाऊ संजय खेमनर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील यांच्यावर मानसिक आरोग्याचे उपचार सुरू होते. हा प्रकार अपघात आहे, आत्महत्या आहे की आणखी काही, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सुनील खेमनर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि 2 भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. क्षणोक्षणाच्या घडामोडी, ताज्या घडामोडी आणि प्रत्येक बातमीचा अचूक वेध घेण्यासाठी पाहत रहा आमचे ई-समाचार डिजिटल बुलेटिन. अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास आजच्या बुलेटिनमध्ये इतकेच. धन्यवाद.